हाय 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 प्रेरणा ऑफ रोडिंग। ओ भाई साहब, सक्सेसफुल। भाई साहब, ओ भाई साहब। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, सकाळचे आता 6:30 वाजलेत. 5:30ला निघणार होतो, पण आता 6:30 झालेत आणि आता आम्ही फायनली निघतोय। तर आता मी हेल्मेट वगैरे सगळं घेतलं आहे, माउंट वगैरे लावून घेतला, माईक वगैरे। तर तुम्हाला आज मोठं ब्लॉग बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये पुढे। तर आता सगळे मंदिराच्या इकडे येत आहेत, आता मी मंदिराच्या इकडे चाललोय। चला, पण आज राईडसाठी नेणार आहे ती म्हणजे राईड किंग रॉयल एनफील्ड। तर स्माईलला पण घेऊन जाणार आहे आज आपल्या राईडसाठी। मित्रांनो, हातामध्ये दोन्ही हातामध्ये हेल्मेट आहेत, तर मी तुम्हाला डायरेक्ट सगळ्यांना भेटलं तिकडेच आपला ब्लॉग चालू आहे। आणि आता हर्षाने पार तन्मयचे शूज चेंज करायला झाले। शूज बघा कुठले घालून, लवकर या रे, टाइमपास नाही करू। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, फर्स्ट टाइम मी माझ्या लाईफ मधला हा मोटो ब्लॉग करतोय। ॲक्शन कॅमेरा घेतल्यानंतर फर्स्ट टाइम मी मोटो ब्लॉग करतोय, खूप भारी वाटतंय। आधीपासूनचं हे स्वप्न होतं की एक दिवस मी मोटो ब्लॉग करेन, बाईकवर फिरेन आणि खास करून आपल्या जिगरी मित्रांसोबत फिरेन। तर खूप जास्त भारी वाटतंय। जस्ट आपला हा प्रवास चालू झालाय, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल हळूहळू। मित्रांनो, काय विषय, ट्रॅफिक बघा इकडे, पूर्णपणे जाम ट्रॅफिक। आणि मी गाडी बघा कुठून टाकली, म्हणजे आज जायचं की नाही हा पण एक प्रश्न आहे। मी वरून तर गाडी टाकली, पण आता खाली उतरायला जागा भेटेल का? जागा भेटेल का? भेटली पाहिजे यार। हाय 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 प्रेरणा ऑफ रोडिंग। ओ भाई साहब, सक्सेसफुल। अरे ही पॅन्ट आहे, मला फोल्ड करायला लागेल प्रेरणा, अडकते बाई। आता पाय अडकून राहिले ना माझा। लोक आता पुढे थांबू तेव्हाच करू। अरे हा, या ब्रिजचं काम चालू आहे म्हणून मित्रांनो हा सगळा सीन आहे इकडे। मग प्रेरणा, या ब्रिजचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे। हे बघा तिकडे ना ब्रिजचं काम चालू आहे, तर पूर्ण वाहतूक थांबवली आहे। आणि मी आलो ते म्हणजे वसंत विहार मधून डायरेक्ट निळकंठवरनं आलो, आता त्यांच्यासाठी थांबलोय, पण आता तिकडनंच येत आहेत। मित्रांनो, हे बघा लांबच लांब रांगा इकडे तुम्हाला बघायला भेटतील भाई। या साईडनी येणारे म्हणजे भाई आज नकाच येऊ मी तर बोलेल, पण काय तोपर्यंत आपला ब्लॉग आलेला असेल। आता जरा मोकळा रस्ता भेटलाय तर निवांत निघालोय, सगळे आलेत। सिद्धू पार्थ पुढे, हर्षू मागे आपल्या, आता निवांत निघालो एकदम। मित्रांनो, जरा एकदम रहदारीच्या बाहेर येऊन आता फायनली आम्ही आता गायमुखला पोहोचलोय। थोडा मला असं वाटतं इश्यू होऊ शकतो माईक मध्ये, मध्येच माईक डिस्कनेक्ट होतो ऑटोमॅटिक। तर आपण आलोच आहोत आता जरा एका चांगल्या जर्नीवर, एका राईडवर। तर चला मग मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो। मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये आपण हे यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा झिरो एक्सपिरियन्स, झिरो नॉलेज, एडिटिंगचं काहीच माहिती नव्हतं, बोलायचं कसं ते पण माहिती नव्हतं। पण कशी बशी डेअरिंग करून बोलायला लागलो आणि फायनली मग माझं जे स्टेज डेअरिंग, जे स्टेज फिअर होतं ते कमी झालं आणि जी स्टेज डेअरिंग आहे ती वाढली। शी कंटाळा आला यार माईकचा, नुसता डिस्कनेक्ट होतो, परत सारखं कनेक्ट करायला लागतंय। तर मित्रांनो, फायनली आपण गायमुख सोडलेलं आहे आणि आता गायमुखच्या पुढे आलोय। तर आपण कुठे होतो, हा तर माझं स्टेज फिअर त्यामुळे कमी झालं, मी आरामात बोलायला लागलो कॅमेऱ्याच्या समोर। त्याच्यानंतर माझा टर्निंग पॉईंट आला तर म्हणजे हळूहळू सबस्क्रायबर वाढत होते। माझे 25,000 सबस्क्रायबर झाले, ते म्हणजे दिवाळीत खूप जास्त सपोर्ट केला तुम्ही।
महाराजांची मूर्ती बघा, एक नंबर आहे भाई, खरंच खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आता एक 5 मिनिटात आपण पोहोचू आपल्या लोकेशनवरती, घोडबंदर फोर्टला. घोडबंदर किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार हे बघा, मी बोललो आणि नेमके आपण प्रवेशद्वारावर आलेलो आहे. हे बघा, तुम्ही वरती बघू शकता किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार. आता कुठे जायचं कसं आहे मला ना माहिती, तुम्ही आता जसं बोलाल हा दोन्ही साईडने जाऊ शकतो. चल कुठून पण. दत्त मंदिर. अशक्य ही शक्य करतील स्वामी, करा होई जागा श्रद्धे सहित, कसा हो सीतासी न तू स्वामी भक्त. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या लोकेशनवरती. येस, फायनली पोचलोय आणि व्ह्यू ज्यासाठी आपण एवढं अट्टहास केला तो व्ह्यू फायनली आता आपल्याला बघायला भेटणार आहे. ग्राउंड बघा इथे, आणि आपला भगवा काय चिवडा आणलाय तू, डाएट भेळ भेळ, ती पण डाएटवाली. नोटीस केलं मी, खूप स्वच्छता इथे, खूप स्वच्छता, आणि असंच सर्व गड किल्ल्यांवर राहिली पाहिजे. आता आम्ही इकडनं निघालो आणि आता आमचा प्लॅन झालाय गोराई बीचला जायचा. आता एकदम सावकाश सांभाळ, आता आम्ही गोराई बीचला जाणार आहे. चला रे, निघायचं का? चला चला मित्रांनो, आपला आता गोराई बीचच्या जर्नीचा प्रवास चालू झालेला आहे. प्रवास जर्नीचा आणि जर्नीचा प्रवास. बोराई रे बोराई, मुंबईतला बीच बोराई, तिकडे आता आपण निघालोय. इंडिकेटर बंद कर. तर मित्रांनो, आता इकडे हे बघा, कोळी बांधवांची प्रतिमा बघा केवढी सुंदर आहे. लेफ्ट ना? अरे ते प्रेरणा ते गाणे म्हणा, युपी वाल्यांची ना बिहार वाल्यांची, ही मुंबई मराठमोळ्यांची, खरी मुंबई आगरी कोळ्यांची. रस्ता मस्त आहे ना? मित्रांनो, फायनली आपण गोराई बीचवर पोहोचलेलो आहे. असं वाटतं भेंडी गोव्याला आलोय लिटरली. लेफ्ट लेफ्ट, गोवा गोवा. भाई साहब, ओ भाई साहब. मित्रांनो, मित्रांनो, यासाठी गेला होता का अट्टहास. फायनली आम्ही गोराई बीचवर पोहोचलोय आणि इकडे आता सगळ्यांना गोळा खायचा आहे. ते तिकडे गाडी लावून येतात. मित्रांनो, मस्तपैकी आमचा इथे गोळा रेडी होतोय आता, आणि मग गोळा वगैरे खाऊ आणि बघू आता मुलं काय बोलतात. तिकडे थांबलेत सगळे. मित्रांनो, फायनली आपलं पूर्ण बीच फिरून झालं. मस्तपैकी फोटोज व्हिडिओज सगळं काढलंय. आता आम्ही कुठेतरी खाण्यासाठी थांबणार आहे. बघू आता कुठला स्पॉट भेटतोय का चांगला खाण्यासाठी, तिकडे चांगलं खायला भेटेल. मग खाऊन आपण आपला परतीचा प्रवास करणार आहे. तर सुंदर असा हा प्रवास होता, सुंदर अशी जर्नी होती. आता सावकाश आम्ही आता घरी जाणार आहे. बिलकुल घाई नाही करणार. आता जसं आलो एकदम 60-70च्या क्रूज करून सेन्सफील्डला पण जाणार आहे. आता कुठेतरी खायला बघूया कुठे भेटतं. इकडनं आलेलो का आपण? नाही, पुढून ना. ओके ओके, चला. मित्रांनो, तुमच्या रोजच्या जीवन दळणघळण त्याच्यातून या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला स्वतःसाठी एक दिवस तरी काढता आलाच पाहिजे. आता मी काढला तर मला जरा खूप रिफ्रेश वाटतं की जरा मी थोडं बाहेर फिरून आलोय. बघा, माझा फक्त अर्धा दिवस गेला, किती 6 तास गेले फक्त. छोटीशी राईड होती, पण या 6 तासामध्ये मला अगदी रिफ्रेश वाटतंय की मी आता पुन्हा एकदा जे आपले व्लॉग्स होते, व्लॉग असतील किंवा माझं स्टोअरचं काम आहे, दुकानाचं आहे, बिझनेस आहे,
त्याच्यामध्ये आता मी आता थोडा रिफ्रेश राहील, म्हणजे मला आता वेगवेगळे विचार येतील. नाही तर फक्तच आपण उठतोय, दुकानावर जातोय, काम करतोय. त्याचबरोबर सेम अजून लोकांवर की उठतायत, कामावर जात आहेत, त्यांचा जॉब आहे, त्यांचा बिझनेस आहे, ते दुकानावर जात आहेत. त्यातून थोडासा अर्धा दिवस काय होईना पण काढा, खूप रिफ्रेश वाटतं. मी माझा अनुभव सांगतो फक्त इकडे, बाकी काय नाही. बघा, जमलं तर पटलं तर घ्या, आता सोडून द्या. चलो, आता आपण आपला परतीचा रस्ता निवडलेला आहे आणि आता आपण कधी खाण्यासाठी जागा शोधतो, पण जागा नाही भेटत आहे यार खायला. काहीतरी चांगली जागा भेटली पाहिजे खायला, कुठलं तरी हॉटेल वगैरे, पण इथे हॉटेलच नाही चांगलं. मित्रांनो, आता इथे फायनली थांबलोय जेवणासाठी. तर चायनीज खातो आम्ही सगळे म्हणून, तर चायनीज वगैरे खाऊन आता आम्ही निघू. तर मित्रांनो, आता आमचं खाऊन झालं, आता आम्ही निघालोय. ताई खूप छान होता चायनीज. चला. मित्रांनो, एकदम सावकाशपणे, थोडीही घाई गडबड न करता आम्ही ठाण्यामध्ये एकदम मस्तपैकी पोहोचलेलो आहोत. ट्रॅफिक खूप होती, पण काय बाईक असल्यामुळे काय ट्रॅफिक बिफिकचा एवढा परिणाम आपल्याला पडत नाही. तर एकदम आरामात गेलो, आरामात आलो, खूप मजा आली. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी फर्स्ट टाइम एवढ्या लांबपर्यंत गाडी चालवली. भले किलोमीटर्स कमी असले तरी फर्स्ट टाइम मी एवढं लांब गाडी चालवली, ती पण बाईक. मजा आली. खूप सावकाश चालवली, ना घाई केली ना काय. पुन्हा हेल्मेट वगैरे, सेफ्टी मेजर्स सगळं व्यवस्थित घेऊन मगच आम्ही गाडी चालवली. शूज घातलेत. आणि जर आपला पुढे कधी प्लॅन झाला कुठेतरी लॉंग राईडला जायचा, तर तेव्हा आपण 100% सगळे गिअर घेऊ. जॅकेट, पॅन्ट, नी गार्ड, चिन गार्ड, सगळं शूज वगैरे प्रॉपर सगळं रायडिंग गिअर्स घेऊ आपण. आणि हा हेल्मेट पण आहे ना, तो एक्झॉर्टचा आहे, त्यामुळे काय टेन्शनच नाही. तर आता मित्रांनो, विवियाना मॉल जवळ आलो आहे. आता आम्ही घरी जाऊ. मग तुम्हाला मी डायरेक्ट घरी जाऊन भेटतो. चालेल ना? हां, चला, बाय. जिंकलो. थँक यू स्माइली फॉर दिस अमेझिंग राईड. थँक यू सो मच. मित्रांनो, फायनली घरी आलो आणि बसलोय. आज आहे वहिनीचा वाढदिवस, तर आपली मस्तपैकी आपण सेलिब्रेशन करणार आहे. आणि इथे आपल्यासोबत आहेत फायटर फिश आहेत, आणि याची दादाने नावं ठेवलेत. तर मी गेस केला आणि तो गेस बरोबर राहिला. फर्स्ट ट्राय मध्ये. हा, रेडवाल्याचं नाव आहे अग्नी आणि ब्ल्यू नावाचं नाव आहे जल. अग्नी आणि जल. इज्जत तर द्या. मला आता मी फ्रेश होतो. मित्रांनो, फायनली मम्मी देखील आता आपल्या ठाण्याला आलेली आहे. आणि मित्रांनो, मी जेव्हा आलो ना घरी, तेव्हा डायरेक्ट झोपले. मम्मीला विचारलं किती जमले. जेव्हा आलो ना राईडवरला, 8:30ला उठला, डायरेक्ट झोपलोय. आता मगाशी थोड्या वेळापूर्वी उठलो. वहिनीचा बड्डे ना, तर वहिनी आता बिर्याणी आणायला गेली आपल्या सगळ्यांना, जे आपण खाणार आहे आणि मग झोपणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.